आज सकाळी सांगलीचे शिल्पकार ज्यांनी सांगली घडवली, सांगलीचे थोरले चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या समाधीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान श्री चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख श्री मयूर घोडके यांच्या नियोजनामध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला। त्यामध्ये जामवाडी येथील मरगुबाई मंदिर, गणेश मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, तालुका प्रमुख अण्णासाहेब विचारे, शहर प्रमुख विराज भुटाले, उपशहर प्रमुख प्रताप पवार, राम काळे, दिनेश शेलार, धनाजी कोळपे, विनायक जगताप, बशीर मुल्ला, राजू जाधव, सागर धनवे, विजय चौगले, विवेक घोरपडे, संदीप सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, शीतल थोरवे तसेच जामवाडीतील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बऱ्यापैकी इथले सगळे सगळंच आहे आपण इथे लढवले या प्रभाव जवळ पडली सगळे कष्टकरी चांगले आम्हाला कायम असतात। कोण आला रे, कोण आला? ठीक आहे समोर बघा इकडे बघा माझी सुरुवात म्हणजे शून्य होतं। आम्ही मंडळी पोरं खरं या गणपतीरायानं आमच्यावर लई कृपा ठेवल्या, सगळी पोरं येतात। ओके, जय महाराष्ट्र। सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगलीमध्ये विविध भागांमध्ये भेटी झालेल्या आहेत। त्या भेटींमध्ये सकाळी लवकर आम्ही आज सांगलीचे पहिले पटवर्धन सरकार, चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज सांगलीमध्ये विविध भागांमध्ये आज त्यांच्या भेटी झालेल्या आहेत। त्यामध्ये अंबराई, बापटमळा, प्रभाग क्रमांक 12 मध्ये जामवाडी, दत्तनगर, काकानगर या प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीने आज भेटी झालेल्या आहेत। आज मरगुबाई देऊळ पण तिथं त्यांची भेट झालेली आहे आणि सांगलीमध्ये त्यांना एक प्रकार चांगला प्रतिसाद मिळत आहे। नौके उमेदवार आहेत, चांगले धडाडीचे आहेत, महाराष्ट्र डबल केसरी आहेत। परत चांगल्या पद्धतीनं त्यांनी भविष्यामध्ये लोकसभेच्या दृष्टीतून सांगलीकरांसाठी एक चांगले उमेदवार म्हणून सांगलीकरांना लाभलेला आहे। तरी मी समस्त सांगलीकरांना विनंती करतो की शिवसेनेच्या मशाल चिन्हावर ते उभारलेले आहेत, त्यांना प्रचंड मताने निवडून देऊन त्यांचा विजयी करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।